दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांचा इल्गार. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांचा इल्गार पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुने वीज मीटर बसवावेत, वीज ग्राहकांसाठी स्वतंत्र तक्रार केंद्र आणि विशेष तक्रार निवारण चमू स्थापन करावा, वीज दर कमी करावेत, तसेच मीटर डेटा आणि बिलिंग प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता ठेवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. स्मार्ट मीटरमुळे अवास्तव वीज बिलातील तफावत, तांत्रिक अडचणी, वारंवार वीज खंडित होणे, कमी जास्त दाबाचा वीज पुरवठा, जळालेले ट्रान्सफॉर्मर, नवीन जोडणीत होणारा विलंब आणि इतर समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे अतुल वांदिले यांनी सांगितले. महावितरणने पुढील 15 दिवसात या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने आक्रमक लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, आप नेते अनिल जवादे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग, हिंगणघाट तालुका अध्यक्ष मिलिंद कोपुलवार, सुनील डोंगरे, विनोद वानखेडे, माजी नगरसेवक अशोक पराते, दशरथ ठाकरे, प्रशांत घवगवे, शहर अध्यक्ष बालू वानखेडे, अमोल बोरकर, शुभांगी डोंगरे, नगरसेविका शीतल बोरकर, नगरसेविका मनीषा लोणकर, सीमा तिवारी, किरण चौहान, जितू कुकसे, मोहम्मद अली अजानी, राजूभाई मारे, अनिल बुलानी, संजय नेहरोत्रा, विजय शर्मा, गौतम कोठारी, बालाजी गहलोत, शेखर जाधव, सुभाष चौधरी, प्रशांत लोणकर, ऋषभ गहुकर, अब्रार फारुकी, सचिन पारसडे, प्रवीण कलोडे, सुरेश गायकवाड, मनोज कोटकर यांच्यासह हिंगणघाट परिसरातील वीज तक्रारदार आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्ष पोलीस न्यूजसाठी केवलदास ढाले, हिंगणघाट. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.